मलबार हिल परिसरातले 3 बत्ती चौकाच्या अलीकडे एका इमारतीच्या तळाचा भराव कोसळल्याची माहिती आहे। अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। मुंबईत आणखी एका ठिकाणी इमारतीचा भाग कोसळला। मलबार हिल परिसरात हा इमारतीचा भाग कोसळला। सध्या परिसरामध्ये बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आता मुंबईमध्ये दुसऱ्या ठिकाणी इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळते। त्या इमारतीत कुणी राहत होतं का? नेमकं काय नुकसान झालं? निश्चितच कल्याणी, खरं तर मुंबईमध्ये जो पाऊस सातत्याने सुरू आहे त्यामुळे ज्या जुन्या इमारती आहेत त्यावरती आता निश्चितच मोठा परिणाम आपल्याला जाणवतोय। मलबार हिल या उच्चभू वसाहतीतील एका 3 बत्ती चौकातील एका इमारतीच्या जो प्रोटेक्शन वॉल होती त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात या पावसामुळे फटका बसलाय। काही मिनिटांपूर्वी, अर्ध्या तासापूर्वी साधारणपणे या इमारतीचा जो भाग आहे तो कोसळला, परंतु कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही असं सध्या तरी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा मंत्री गिरीश महाजन असतील हे या ठिकाणी दाखल झाले। महापालिकेचे आयुक्त असतील या सगळ्याच मंडळींनी या गोष्टीची पाहणी केली आणि या सगळ्या मलबा जो तिथे आहे तो हटवण्याच्या सूचना देखील पालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। महत्वाचा मुद्दा, एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे या मार्गाने अमित शहा आज रात्री जे मुंबईत मुक्कामी आहेत ते याच मार्गाने राजभवनाकडे जाणार होते आणि त्यानंतर सह्याद्रीवरती सुद्धा त्यांचा मुक्काम होता। त्यांच्या येण्याच्या मार्गामध्ये सुद्धा या घटनेनंतर आता बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतील इमारतींच्या पडण्याचं जे काही सत्र आहे ते सातत्यानं सुरू असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। कल्याण, ओम, या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून काही नोटीस पाठवली होती का? त्याबद्दलची काही माहिती समोर येते का? कल्याणी, अद्याप तरी पालिका प्रशासनाने याबाबत कुठलीही स्पष्टोक्ती केलेली नाहीये की ही इमारत धोकादायक इमारतीमध्ये होती की नाही, परंतु प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि प्रशासनाकडनं या ठिकाणी जो ढिगारा आहे, जो भाग इमारतीचा पडला होता तो दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आणि सगळी जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जाते। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये इमारतीचा भाग कोसळलाय, त्या ठिकाणी सध्या बचाव कार्य केले जाते।